लेट्स गो. तर काल मित्रांनो काय सुरू गुजरात आणि हैदराबाद. तर हैदराबादचे निजाम आणि गुजरातचे कोण गुज्जू गुजरातचे कोण होते? गुजरातचे गुज्जू गुजरातचा कोण होता तो? तो होता ना यार मोदीजी. हो निजाम वर्सेस मोदी मॅच होती. गुजरातचे प्राईम मिनिस्टर सॉरी इंडियाचे प्राईम मिनिस्टर. फार कमी लोक असतात जी व्हायरल नव्हताच बंद होतात ते आपण पण गुजरातचे कोण होते ते? कुठला तो राजा होता गुजरातचा? अरे कुठला तरी होता. नाही बाबा मला नाही माहित. गुजरातचा एकच राजा मला माहिती आहे. 56 अक्षर इंच पटेल. का सीना. अक्षर पटेल. गुजरातचे 2 राजे माहिती आहेत 56 इंच का सीना. ओ पॅमेला अँडरसन. हे बंद करणार आहे. चला तर लेट्स स्टार्ट टू द मॅच. बॉल तू इथला का घेतला अशी हातात? मला असं बॉल बघितलं की तसं घ्यावं असं वाटतं. अरे 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 गुजरात वर्सेस SRH. GT वर्सेस SRH. व्हेरी लो प्रोफाईल मॅच. काही लोकांनी बघितली आणि मुंबईचे फॅन्स जे मुंबई बाहेर गेल्यामुळे दुःखी आहेत त्यांनी नाही बघितली. तरी मी थोडीफार बघितली आणि कालच्या माझ्या काल एक कमेंट आली आहे की मुंबई बाहेर गेली म्हणून IPL संपलं असं काही होत नाही. कळलं ना? हे कोण बोललं? कोणाची हिंमत? कशी कमेंट आली? कोणाची हिंमत झाली? कोणाची हिंमत? अच्छा आपल्या याच्यावर. अच्छा पण संपलेली आहे. ऑफिशियली ज्या वर्षी मुंबई चेन्नई ह्या टीम पीक नाही करत त्या वर्षी IPL ची रेटिंग कमी असते. यावर्षी 26 की 18% वगैरे अशी काहीतरी पडली घसरली IPL ची रेटिंग. मे बी खूप गोष्टी जबाबदार खूप गोष्टी वर्ल्ड कप संपलाय आणि प्लस मॅचेस वन साइड आहेत. सतत 250 होत आहेत. पिचेस बॅटिंग फ्रेंडली आहेत. कॉम्पिटिशन नाहीये. बॉलर्सला बॉलिंग मशीन सारखं ट्रीट करतायत. हे सगळ्या गोष्टी जय शाह बिझी काय स्क्रिप्ट नसेल आमच्याकडे. येस पुरवली नसेल पण असिस्टंट लिहित असतील. तो प्रॉब्लेम होत असेल. येस कोण आहे? कालची मॅच खूप चांगली झाली आहे. पण मला आवडली कालची मॅच. लो स्कोरिंग मॅच. मुंबईच्या मॅच मध्ये प्रॉब्लेम होता. नाही पण अशा मॅचेस व्हायला हव्या जिथे बॉलिंग पण चांगली पडते. अरे पण वन साइड झाली ना मॅच. वन साइड ऑल आउट झाली. वन साइड झाली ऑब्व्हियसली. पण बॉलर्सना काहीतरी मिळालं पिच मधून बघून मला मजा आली. मजदूर युनियन काय बॉलर आघाडी संघटनेचे अध्यक्ष स्वतःला समजणार बंद करावं लागेल पॉडकास्ट. तुला माहिती आहे ना? मजदूर युनियन तू मजदूर युनियन बॉलर्स असतात. लाज नाही माणसाला. सो जीटीने पहिली बॅटिंग केली. जीटीने पहिल्या बॅटिंग करून 168 रन्स टाकले जे की इनफ नव्हते. नॉर्मली आत्ताच्या काळात आपण बोलू की इनफ नव्हते. पण पिच मध्ये हेल्प होती बॉलरसाठी. त्यामुळे आय गेस तरुण गेले ते. पण मला वाटतं हा जो थर्ड हाफ किंवा काय म्हणतो एकदमच शेवटचा जो क्वार्टर उरला IPL चा मला वाटतं हा जास्त बॉलिंग फ्रेंडली होत चाललाय. कारण मुंबईची मॅच बघशील 166 ऑलमोस्ट मुंबई जिंकत होती. डिफेंड झाले होते आणि काल तर झालं डिफेंड 168 स्कोर. सो मला वाटतं की आता थोडे पिच एक तर ओव्हरयूज झाले असतील मला वाटतं. त्यामुळे पण असेल. आणि थोडा आता पावसाळा लागायला लागलेला आहे त्यामुळे थोडं काय म्हणतो इनिशियल हेल्प आणि सगळ्या गोष्टी असणार. त्यामुळे आता उरलेली IPL थोडी बॉलिंग पॉईंट ऑफ व्ह्यू जास्त इंटरेस्टिंग असेल. एकदम एक्सपर्ट वाला ओपिनियन दिलं. आपण नाही आहोत एक्सपर्ट हे तुला कळलं असेल आतापर्यंत. हाईड माय एक्सपर्टीज. मी हा एक मास्क घातलाय मित्रा मजेचा. पण आता मी खूप सिरियस क्रिकेट फॅन आहे तुला माहिती आहे. तुला तुझ्या समोर केलेल्या किती त्या चांगल्या इनिंग्स त्यांची किती मी गुणगान गाऊ इथे. बोल चल. सो जीटीने पहिली बॅटिंग करून 168 टाकले. पुन्हा सांगतोय हे मी तरी. साई सुदर्शनने खूप चांगली इनिंग खेळली काल. 61 रन्स मारले त्याने 44 बॉल्स मध्ये. आणि काय वाटतं तुला साई सुदर्शन बद्दल? काय वाटतं T20 साठी काय म्हणतात कॅन्डिडेट वाटतं का इंडियासाठी तुला? मला वाटतं त्याचं इंडियासाठी T20 खेळणं खूप कठीण आहे मला असं वाटतं. पण वन डे आणि टेस्ट मध्ये खूप चांगला तो मला वाटतं डेफिनेटली घेऊ शकतो. टेस्ट साठी आता मला माहिती नाही टेक्निकली किती करेक्ट आहे वगैरे हे सगळं मला. तो आताच्या ह्याच्यात तर सगळ्यात बेस्ट तोच वाटतो. ही जी यंग फळी आहे त्यामध्ये तर सगळ्यात बेस्ट तोच वाटतो मला टेक्निकली साऊंड. हा ते असेलच. पण मला असं वाटतं की सतत ना एकतर ते मला वाटतं की सतत शॉट मेकिंग जे आहे ना एक तर ती T20 मध्ये हॅबिट झाली असं मला वाटतं की त्याला माहिती की त्याच्याकडे पॉवर गेम नाहीये. सो प्रत्येक बॉलला तो शॉट्स बनवतो. आणि मी त्याला जेवढं टेस्ट मध्ये घेताना बघितलंय बॉल सोडणं फार कमी करतो तो.
सो ते इन्स्टिंक्ट त्याचं तिकडे पण जातं. सो माझ्या टेस्ट मध्ये जे आपण म्हणतो ना की तू तेवढा टेस्ट खेळला पण नाही, पण जेवढं मी त्याला इंग्लंडमध्ये खेळताना बघितलं तेवढं मला पण वाटतं तो इंग्लंडमध्ये ठीकठाक खेळून गेला, तो वाईट नाही खेळला. करुण नायर पेक्षा तर होच म्हणजे तरी खूपच करुण नायर पेक्षा खूप चांगला चांगलाच बोलतो. करुण नायर वर पोहोचलास त्यामुळे ते दोघं पण त्या सिरीज मध्ये होते ना की त्या ऑर्डरला, पण तरी कंपॅरिझन नाही करायला पाहिजे. मग शुभमन गिल पेक्षा चांगलाच खेळला. शुभमन गिलने खूप चांगले परफॉर्म केले. एक सिरीज होती खेळला तो आयुष्यभर. असो, साई सुदर्शनची कालची इनिंग जी होती ती जर तू स्ट्राईक रेट वाईज बघायला गेलं तर ती थोडी स्लो वाटली मला, 138. पण पिच मध्ये जी हेल्प होती आय गेस त्यामुळे तो तरुण गेला, आणि इन जनरल जीटी त्यामुळे तरुण गेली की भाई 168 मारून म्हणतो डिफेंड करू शकले तिने. करेक्ट आहे. आणि त्याची जी इनिंग होती ती सिच्युएशनला जास्त अनुसरून होती, कारण त्यांच्या पहिल्या 2 विकेट लवकर पडल्या, गिल आणि आपला हा जो बटलर गेला, आणि प्रफुल्ल इंगे वॉज अगेन बॅक इन फॉर्म. त्यांचा बॅट कमी लागोपाठ 2 विकेट घेतला त्याने प्रफुल्ल इंगेने. मध्ये थोडंसं 10 रनची वगैरे पार्टनरशिप आली असेल, पण तुला कळत होतं की एक तर बॉलिंग पिच आहे, आणि SRH ने व्यवस्थित त्यांना रेस्ट्रिक्ट केलं होतं. ऑलमोस्ट त्यांचे 5 ओव्हरला 30 का काहीतरी 25 रन्स होते. सो तिकडे हा म्हणजे टिकला, आणि ह्याची गरज होती ऑब्व्हियसली. आणि मला असं वाटतं की आता जशा कंडिशन्स आहेत होत चाललेत पावसामुळे वगैरे, आणि पिचेस पण आता खूप युज झाले, त्यामुळे मला वाटतं की हा जो एक क्वार्टर उरला IPL चा शेवटचा, बॉलिंग फ्रेंड तो थोडा बॉलिंग डॉमिनंट असणार आहे, आणि तुला अशा इनिंग खूप दिसतील. म्हणजे एकदम असं थोडी अँकरिंग ढोबळ मनाने बोलतो विराट कोहली स्टाईल ऑफ इनिंग खूप दिसतील. आणि बॅट्समॅन थकतायत पण असं मला वाटतं. हेही झालं सर. एवढं थोडे तुझे गिल, विराट कोहली किंवा अजून कोण आहेत, सूर्या नॉट अँकर पण थोडी स्टाईल जरी तीच होती, तशा इनिंग्स खूप तुझ्या वाढतील असं मला वाटतं. असू शकतो. इव्हन गायकवाड. त्यानंतर खाली निशांत संधूने एक इनिंग टाकली 14 बॉल 22ची. तो नवीन प्लेअर होता, मी त्याला पहिल्यांदा पाहिलं. एक 6 टाकला त्याने, आणि त्यात 3 4 होते. ती एक चांगली इनिंग आली. नंतर मग खाली वॉशिंग्टन सुंदर आला. पण निशांत संधूने एक जो पुल शॉट मारला मस्त होता. मला असं संघकारासारखा वाटला जरा मला. तो जो पुल शॉटची त्याची स्टाईल होती ती संघकारासारखी वाटली मला. ओके. पण तो गेला. त्याची एक नितेश रेड्डीने बॉलला हिंगेने कडक कॅच पण काढली होती, पण तो बॉल त्याने ऑब्व्हियसली त्याचा सुटला आतमध्ये टाकला, त्याचा स्लिप झाला, पाठीमागे त्याने अपरकट मारला. तो पण एक ग्रेट. पण निशांत संधू मला वाटतं चांगला प्रॉस्पेक्ट आहे. लेफ्टी, त्यामुळे ऑब्व्हियसली लेफ्टी लुक्स क्लास. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आला. वॉशिंग्टन सुंदरने पुन्हा प्रूव्ह केलं की तो या IPL मध्ये भाई कडक फॉर्म मध्ये, जे काही त्याने नवीन टेक्निक आणली, लेग साईडला मारायची, ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन खेळायची, ती त्यासाठी वर्क करते या IPL ला. 50 टाकलेत काल त्याने 33 बॉल मध्ये, 151चा स्ट्राईक रेट. त्यात त्याने 1 6 आणि 7 4 मारले. करेक्ट आहे. सो आय गेस जर ही टेक्निक त्याच्या कायमस्वरूपी कामी आली तर तो इंडियासाठी पण खूप जास्त फायदेशीर असेल. मला वाटतं इंडियामध्ये खूप केपेबल बॅट्समॅन आहेत जे सुंदरला फार तरी जगा घेऊ देणार नाही मला वाटतं. आणि सुंदरी माहिती गुजरातची माहिती ऍडजस्टमेंट आहे, कारण ग्लेन फिलिप्स चालला नाहीये. होल्डरला त्यांनी आणलं, पण होल्डर काही 2 डाऊनचा प्लेअर नाही. होल्डरचा मी काल स्टॅट बघितला, 55 मॅच मध्ये 300 रन आहेत फक्त. तो फार कमीच खेळला माहिती, तो फक्त बॉलर म्हणून. पण तरी 55 मॅच खेळल्यानंतर तुझं ऍटलीस्ट 600-700 रन. त्याला बॅटिंग पण मिळाली पाहिजे, तेही झालं असेल. ते पण. आणि मी तर त्याला हार्डली बॅटिंग करताना SRH मधनं वगैरे थोडंफार बघितलं होतं, तर मी फार बॅटिंग करताना पण नाही पाहिलं IPL मध्ये स्पेशली. तो वी नो की त्याची केपेबिलिटी काय. बरोबर. तर काल पण त्याला आली बॅटिंग. तर सुंदरला ते काही लेग साईडला त्या लोकांनी क्रॅम केलं होतं, पण तो तिकडून पण 4 व्हील मारतो त्या साईडला फ्लिक करून. आणि सुंदर फ्लेक्सिबल बॅट्समॅन बघ ना, आता त्यांनी त्याचा वर्क नव्हत्या गोष्टी, तर त्यांनी लगेच टेक्निक चेंज केली आणि त्या वर्क झाल्या. करेक्ट. सो जरी तिथल्या तिथे ऍडजस्टमेंट करायची असेल तरी त्या बाबतीत तो हुशार वाटतो मला. पण मला ऑफसाईड त्याची वीक आहे वाटतं, तो लोकांना ऑफसाईड टार्गेट करावी. पण तो लेग मध्ये तिथे पोहोचतोच. तेच म्हणतो, ऍडजस्टमेंट खूप चांगलं करतोय. खरं. त्यानंतर जेसन होल्डर पण आला बॅटिंगला, पण जेसन होल्डरने पूर्ण तेच 10 बॉल 11 करून गेला, जास्त काही त्याने मारामारी केली नाही. आणि मग एक असा प्लेअर आला, मारामारी केली नाही बॉलवर. एक असा प्लेअर आला ज्याच्या 2-3 इनिंग सोडता तो IPL मध्ये आल्यापासून काय केलंय यावर मला खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. राहुल तेवतिया. आय गेस ही इज देअर फिनिशर. एक पॉइंट असा होता की गुजरात काय फिनिश 2 मॅच बघितल्या बऱ्याच मॅच ज्या काळात हार्दिक पांड्या कॅप्टन होता ना गुजरातमध्ये, त्या काळात तेवतिया खूप मॅचेस फिनिश करायचा. खूप नाही आठवत मला, मी तुला तेच म्हणतो. त्या 1-2 मॅच सोडल्याच नाही इथल्या. त्या एक तर मॅच ती वाली जी तू मगाशी बोललास, शेल्डन क्वार्टरला त्याने 5-6 मारले, ती वाली. पण तो रिटायर्ड होणार होता, ती पण त्याने राजस्थान मधनं खेळली. ती एक मॅच आहे. आणि त्यानंतर गुजरातमध्ये आल्यानंतर 1-2 इनिंग्स असतील त्याच्यात, त्या सोडल्या. आय डोंट थिंक की त्याने काही. मला पण एवढा प्लेअर म्हणून आवडत नाही, पण मी विचार करतो, मी सायकोलॉजीचा विचार करतो की गुजरात त्याला का परसिस्ट करतो. तर एकच रिझन आहे की त्यांच्याकडे अजून प्लेयर्स नाहीये. एक बॉल 4 मारले राहुल तेवतियाने, आणि त्यांची इनिंग तिथे संपली 168 वरच.
पण मला आणि पण त्यावेळी गुजरातची फाटली असेल की भाई 168 डिफेंड पण त्यांचे पहिल्या 10 ओव्हरला 70 होते, त्या मानाने त्यांनी शेवटच्या 10 ओव्हरला ऑलमोस्ट 100च्या आसपास रन मारले. सो स्मॉल कमबॅक त्यांचा होताच तो. आणि शेवटच्या ओव्हर्समध्ये ज्या पद्धतीने ईशान मलिंगाला रन्स पडले किंवा थोडे आय गेस प्रफुल्ल लिंगेला पण थोडे रन्स पडले, प्रफुल्ल लिंगे नाही पडले, साकिबला पडले आय गेस रन्स त्याचे थोडेसे. सो थोडा मोमेंटम गुजरातच्या साईडला शिफ्ट झाला होता शेवटच्या. बॉलिंग मध्ये बघ ना, पॅट कमिन्सने 4 ओव्हरमध्ये फक्त 20 रन दिलेत आणि त्याने त्याच्याशी बोलत होतास की मला नाही आवडत पॅट कमिन्स वगैरे T20. तेवढा T20चा बॉलर नाही. रोहित शर्माला विचार, एक पार टाकून त्याने 6 मारला 105 मध्ये, एवढं प्रूव्ह केलं त्याने स्वतःला, तरी याला T20चा बॉलर नाहीये असं म्हणायचं. मी म्हटलं मला तर असं अजिबात नाही, मला तो तिन्ही फॉर्मॅट मध्ये कडक बॉलर वाटतो. मला T20चा तो बॉलर नाही वाटायचा. सिन्स कॅप्टन्सी त्याने खूप त्याची बॉलिंग इम्प्रूव्ह केली आहे अकॉर्डिंग टू फॉर्मॅट असं मला वाटतं. अच्छा, मी स्टार करते जसा मी अंधळा विश्वास ठेवू शकतो तसा मी T20 साठी पॅटवर नाही ठेवू शकतो. अजून पण नाही ठेवू शकत. मी माझ्या ऑल टाइम बॉलर्स मध्ये तो नाही T20च्या कधी. तसं तर ऑब्व्हियसली तसं तर मी नाही म्हणत, पण तो T20 मध्ये चांगला बॉलर आहे हे तरी मान्य कर आता. तो इन जनरलच खूप भारी बॉलर, तो हुशारच बॉलर आहे. पण मला आधी तो नाही आवडायचा, कारण आधी मला त्याचा तो बॉलिंग, त्याची ती बॉलिंगच नाही, कारण त्यासाठी तेव्हा यॉर्कर नव्हते कधीच. त्याच्यासाठी यॉर्कर आताही ग्रेट नाही, आता तो त्याच्या त्या व्हेरिएशन्सवर जास्त डिपेंड, शॉर्ट ऑफ गुड लेंथ. पण त्याची बॉलिंग स्टाईलच ती, आणि ती वर्क करते. 4 ओव्हरमध्ये त्याने 20 रन देऊन 1 विकेट काढली. 5चा इकॉनॉमी, अजून काय पाहिजे तुला T20? पण ठीक आहे, माझी चॉईस आहे. नाही मला चुकीची आहे. तुला बरेच, तू कोण चॉईस ठरवणार? नितीश रेड्डी 3 ओव्हरमध्ये 27 रन दिले त्याने. नितीश रेड्डीने स्वतःच्या पेसवर खूप काम केलं. त्याने कोणतरी साऊथ आफ्रिकन एक कोच आहे फास्ट बॉलर्सचा, SRH मध्ये नाही SRH मध्ये, जो बाहेरून त्याने आणलेला इंडियामध्ये येऊन त्याने, की तो साऊथ आफ्रिकेला असं काय ते गेलं त्याने आणलेलं एवढं. हा, त्याने पर्सनल लेवलला जाऊन त्याच्याकडून कोचिंग घेतली. एक 10 दिवसाचा वगैरे कॅम्प केला त्याने, की बॉडी कशी मेंटेन करायला पाहिजे, तुझी ऍक्शन कशी असायला पाहिजे, तो थोडा सेलिब्रेशन कसं करावं त्याला शिकवलं. हा, तर तो त्या गोष्टीवर त्याने काम केलं स्वतः. तो बघ ना, आता पहिल्या 3-4 ओव्हरमध्ये त्याला ओव्हर देतात नितीश रेड्डीला. सो त्याचा पेस वाढलाच आहे 5 किंवा 10 किलोमीटर. ते खूप हेल्पफुल असणार आहे जर तो पुढे जाऊन इंडियासाठी टेस्ट मॅच कंटिन्यू करत असेल तर. करेक्ट आहे. आणि तो बॅट्समन म्हणून पण खूप त्याच्याकडे चांगले शॉट्स आणि खूप केपेबल आहे तो. म्हणजे नॉट एक्झॅक्टली हार्दिक पांड्या एवढी त्याच्याकडे पॉवर रेटिंग आहे, पण नाही, पण तो उभा राहून तुला अँकरिंग पण करू शकतो तो, आणि तो तुला पॉवर केपेबिलिटी पण देतो. नाही, तो खूप केपेबल बॅट्समन आहे. तो कम्प्लीट होण्यासाठी त्याची बॉलिंग खूप मॅटर करते. सो ती झाली इम्प्रूव्ह बेस्टच. येस. आणि दुसरा आहे प्रफुल्ल हिंगे. प्रफुल्ल हिंगेने 3 ओव्हरमध्ये फक्त 17 रन देऊन 2 विकेट काढल्यात. सो अगेन काय म्हणतात, प्रिन्स यादव आणि प्रफुल्ल हिंगे हे IPL चे फाउंड आहेत असं मला वाटतं. इव्हन साकिब हुसेन ह्या वर्षी त्याने पण जाम भारी बॉलिंग, पण काल मग त्याने 2 विकेट शेवटच्या थोडे रन आले, 9च्या इकॉनॉमी मारला. सो ईशान मलिंगाने मारले 4 ओव्हर 46 रन मारले, ऑलमोस्ट 12चा त्याचा आहे. पण ह्या वर्षी SRHचा पीक ऑफ द बॉलर्स ईशान मलिंगाच राहिलाय. त्याने बऱ्याच म्हणजे त्याच्याच जीवावर जिंकलं. बरोबर. आणि शिवांग कुमार करून एक प्लेअर, त्याने 2 ओव्हर 19 रन दिले. सो ओव्हरऑल बॉलिंग चांगली टाकलेली आपलं SRH ने. त्यानंतर SRH बॅटिंगला आल्यानंतर जे काही झालंय मित्रा, मौत का नंगा नाच चला. ट्रॅव्हिस हेडला सिराजने आउट केलेलं आहे, आणि मग पुन्हा ते मीम्स आलेले आहेत की रोहित भाई सिराज से स्टार्ट करना चाहिए. पण हे तेव्हा पण आपलं बोलणं झालेलं 2023चा वर्ल्ड कप जेव्हा झालेलं, की भाई सिराजलाच द्यायला हवी होती पहिली. जरा टेम्पटेशन रोहितने ते कंट्रोल डेस्परेशन की भाई आता कमी स्कोर आहे, शमी एकदम हॉट फॉर्म मध्ये आहे, तर मग पण तेच शमी तेव्हा नवीन बॉलने ओव्हर टाकत नव्हता, त्यामुळे त्याचा स्विंग तेवढा कंट्रोल नाही झाला त्या मॅचला. पण त्याने पण विकेट काढलीच काढली, पण नंतर ते जे, आणि मुळात शमीने बॉलिंग वाईट चांगली केली, शमीने चांगलीच बॉलिंग केली, त्यापेक्षा सिराज इनइफेक्टिव्ह झाला हा मोठा प्रॉब्लेम झाला. कारण नंतर सिराज आल्या तरी सिराजकडे काही उरलंच नव्हतं. तरीही हेडला तेव्हाही त्यानेच आउट केलं होतं 23 वर्ल्ड कपला, आणि नंतर पण सिराज आणि हेडची बॅटल त्याने 4थ्या बॉलला आउट केलं ना. हा, पण तिथे पण त्यानंतर पण सिराज आणि हेडचं इन जनरल कॉम्पिटिशन पण खूप पाहिलं. इव्हन ती जी WC फायनल झाली होती त्यात पण सिराजनेच त्याला आउट केलं होतं, आणि नंतर पण बऱ्याच त्यानेच त्याला आउट केलं खूप रन्स खाऊन, पण काल त्याने 0वर त्याला आउट केलं. येस. सो 2023चा बदला थोडासा का होईना, थोडा एकदम 1% का होईना, थोडं जवळ आलं. IPL मधनं चालेल, मला मजा आली. हेडला आउट, हेडला कुठेही आउट करा तुम्ही, मला मजा. हेड मला आवडतो. गिलक्रिस्ट नंतर माझा हेड फेवरेट आहे ऑस्ट्रेलियामध्ये. ठीक आहे. आणि वॉटसन. येस. सो हेडला डकवर आउट केलं सिराजने, आणि अभिषेक शर्मा पण लवकर आउट झाला. अभिषेक शर्मा 4 बॉल 6 मारून आउट झाला. कगिसो रबाडाने बोल्ड केला. कगिसो रबाडाने बोल्ड केला पाहिजे, आणि आय गेस तो बॉल अडवू शकत होता, माहित नाही ट्राय. त्याने आधीच स्वतःला रूम दिली आणि त्याला रबाडाने क्रॅम्प झाला.
आणि काल एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली, नाही तर बॉल जसा स्टंप कडे जात होता तो आय गेस बॅट टाकून अडवू शकला असता. Okay. बऱ्यापैकी स्लोच गेला माहित नाही त्याचं पण काय. त्या मुवमेंटला तू कसं ते पटकन, आणि तो खूप पुढे पण आलेला ऍक्च्युली, तो पण प्रॉब्लेम होता. तेच झालं असेल मला वाटतं. आणि आणि त्याला मत कळलं पण नसेल बॉल लागून गेला कुठे. राईट असू शकतं. सो हिट काय म्हणतात, रबाडाने बोल्ड केलं अभिषेक शर्माला. त्यानंतर ईशान किशनला पण कगिसो रबाडाने आउट केलं. खूप चांगला बॉल टाकला ईशान किशनला, तो कालच्या मॅचचा बेस्ट बॉल होता, बॉल कट झाला होता. आणि ज्या पद्धतीने हे सगळे फॉर्म मध्ये ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन, अभिषेक शर्मा त्यांना थांबवलं पाहिजे. ते लोक 230 रन असे चेस. तिसरी विकेट त्यांची 23 ला गेलेली. पण त्याच्या बॉलिंग पिच वरती बॅटिंग जरा वेगळी असते, जी मला वाटतं एसआरएच कडे तो एक थोडा वन डायमेन्शनल गेम असं मला वाटतं. त्यांच्याकडे एक हेड आणि क्लासेन सोडल्यास, क्लासन मला असं वाटतं की तो त्या पिच वरती खेळून जातो, जिथे बॉलिंग पण इव्हन हेड पण खेळून जाईल असं मला वाटतं. पण हेडचा आयपीएल मध्ये ह्या वर्षीचा फॉर्मच थोडा ऑन ऑफ राहिला. त्याने फक्त मुंबईची त्याने खूप कन्व्हिन्सिंग केली होती. ऑब्व्हियसली त्याला ब्ल्यू रंग दिसला, तो पेटून उठला ऑब्व्हियसली. येस. त्यानंतर एक स्मरण रविचंद्रन नावाचा प्लेअर आहे, तो खेळायला आला. नाव स्मरण. येस, स्मरण आहे त्याचं नाव. स्मरणात ठेवलं. 15 बॉल 9 रन मारून आउट झाला तो. त्याची अडकला होता. त्याची विकेट पण कगिसो रबाडानेच घेतली आणि कॅच शुभमन गिलने घेतला. त्यानंतर क्लासेन आला. क्लासेन पण जास्त नाही खेळू शकला, 16 बॉल 14 मारून आउट झाला. पण काल रबाडाची बॉलिंग खूप वाखाणण्याजोगी होती. कारण काल एक तर गिलने इंटरेस्टिंग चॉईस केली की त्याने 4 ओव्हर त्याच्या वर करून टाकले. पहिल्या 8 ओव्हरमध्ये 4 ओव्हर रबाडासारखे, ज्याकडे यॉर्कर पण एक वेपन आणि तो 150 क्लिक करत होता, 149 वगैरे तो कंटिन्युअसली टाकत होता रबाडा. करेक्ट. ते त्यामुळे पण असेल की इतकी स्मूथ आहे, एकदम स्मूथ आहे. म्हणजे त्याच्या इंजुरी कन्सर्न पण फार कमी असतील रबाडा त्याच्या ऍक्शनमुळे म्हणतो मी. बाकी तर पण तो पेस जनरेट कुठनं करतो काय तुला नाही, त्याची ऍक्शन खूप अशी साईड आर्म पण नाही, तो सरळ येऊनच टाकतो. सो आय गेस इट्स प्युअर पॉवर. आणि थोडं ते वेस्ट इंडिजचं तो आफ्रिकन आहे काय, सॉरी आफ्रिकन थोडं ब्लड पण आहे, त्यामुळे पण असणार त्याच्यामध्ये ती ताकद. Yes. So missed out on African blood, I guess. You missed out on African blood. किंवा त्याच्या पण मांडीला खाज असेल फास्ट बॉलिंगची. कोणाच्या? रबाडाच्या. ती आहेच ना, म्हणून तर तो खेळतोय. पण रबाडा आणि सिराजने काल वरनची बॉलिंग केली. इट वॉज प्युअर टेस्ट बॉलिंग होती. एक चॅनल दोघांनी पकडलं होतं, आउटसाइड ऑफ. पिच मध्ये पण खूप मजा होती. पिच मध्ये पण बॉल थोडा थांबत होता, ग्रिप होत होता, स्लोअर बॉल खूप जास्त वर, सीम पण होत होता. स्लोअर बॉल सुंदरची विकेट स्लोअर बॉल वरती गेली माझ्या मते. अजून एक कोणतर त्या टीम मध्ये स्लोअर बॉल आउट झाला. आणि त्यामुळे स्लोअर बॉल एक तर खूप लेट पण येत होते आणि डिसीव्ह पण खूप करत होते. त्यानंतर मग खाली अजून कोण खेळत नाही यांच्याकडे, नाहीच खेळ, कोणीच नाही खेळत. कोण खेळत 19 रन त्यांचे हायएस्ट आहेत. त्यानंतर नितीश कुमार रेड्डी 2 वर आउट झाला. पॅट कमिन्स 19 रन मारले. पॅट कमिन्स हायएस्ट रन हिटर आहे, त्यात 9 बॉल मध्ये 2 6 आणि 1 4 सकट. आणि मग खाली शिवांग कुमार 4, प्रफुलिंगे 3, ईशान मलिंगा 0. 86 ला ऑल आउट गेला. आय गेस असं झालंय की गुजरातने काल. पण एसआरएचचं आपण ते जे आधी बोलत होतो ते थोडं तुला वाटतं का इथे ह्या मॅच मध्ये झालं की वरचे लोक नाही खेळले तर मग डगमगले. आणि वरचे लोक पेक्षा कधी कधी असतं की समज वानखेड्यावर लोक खेळतात आणि ज्या 3 विकेट 30 ला पडल्या तरी ते लोक 230 मारतील, कारण ते पिच तसं आहे. मला डिफिकल्ट पिच आलं ना की एक इनिंग अँकर करणं, जसं की काल सुदर्शनने केलं आपण म्हटलं, किंवा बऱ्याचदा विराट कोहली करत असतो. क्लासेन करू शकतो माझ्यामध्ये, पण माहित नाही ते नाही केलं. आणि क्लासेनचा पण बॉल तू बघशील काल ऑफ द पिच विचित्रच स्लो झाला. होल्डरचाच बॉल होता तो माझ्या, आणि तो मागे आउट झाला. स्लो बॉल होता. सो तो पण ऑफ द पिच जरा विचित्र आला, काय म्हणतो ऑकवर्ड हाईटला आला. आणि स्पीड पण त्याचा खूप स्लो झाला होता नंतर. एक्झॅक्टली, स्लो बॉल होता तेच मी बोललो. पण स्लो बॉलची पण थांबून आला बॉल, ग्रिप झाला पिच मध्ये जास्त. सो डिफिकल्ट पिचेस वरती माहिती त्यांच्याकडे बॅटिंगचं ते तंत्र नाही असं मला वाटतं. किंवा खूप भारी बॉलिंग पडत असेल तर ते तंत्र नाही त्यांच्याकडे. असू शकतं. पण आता पॉइंट्स टेबलची काय हालत आहे जरा बघूया. गुजरात पहिल्या नंबरला आली, गुजरातचे 16 पॉईंट झाले. खूप कमी लोक होते ज्यांनी गुजरातला चान्स दिला होता आयपीएल मध्ये. आम्ही पण त्यातले होतो की आम्ही चेन्नईने त्यांना खूप मोठा चान्स दिला. चेन्नईने काय केलं? चेन्नईने त्यांना चान्स दिला पुढे जायचा खूप मोठा लास्ट मॅच मध्ये त्यांच्या. सो गुजरात पहिल्या नंबरला आले, आरसीबी दुसऱ्या नंबरला गेली आणि पीबीकेएस चौथ्या नंबरला, एसआरएच पण तिसऱ्या नंबरला. एसआरएच मागच्या त्यांच्या विन नंतर पहिल्या नंबरला गेली. सो बघ ना, आयपीएल मध्ये सगळ्या मोठ्या टीम खाली आहेत. सीएसके खाली आहे, एमआय खाली आहे, केकेआर खाली. सीएसके मला वाटतं आज जाणार आहे, आज जाऊ शकते, चांगली खेळते. आणि सीएसके आणि पीबीकेएस ऑलमोस्ट एकाच लेवलला, फक्त एक पावसाचा पॉईंट पंजाबपुढे जास्ती. बरोबर. सो इव्हन केकेआर इज इन द कंटेन्शन असं मला वाटतं. पण केकेआर 8 नंबरला, त्यामुळे कठीण आहे त्यांच्यासाठी खूप जास्त. 10 मॅच मध्ये त्यांनी 10 मॅच झाले. एक्झॅक्टली. सो 1 मॅच कमी झाली त्यांची सगळ्यांपेक्षा ऍक्च्युली.
सो बघूया आता कळेलच. आय गेस संपत आले IPL यार ऑलमोस्ट. किती दिवस बाकी? आज तारीख काय? 13. एक चतुर्थांश IPL फक्त आता उरला. हा म्हणजे ऑलमोस्ट 10-15 दिवसाचा Game उरलाय, जत्रा उरली आहे जी काही आहे ती. आय गेस पुढच्या आठवड्याभरात आपल्याला कळून जाईल की कोण कोण येतं टॉप कोण कोण कोण. गुजरात RCB तर कन्फर्म थ्रू आहेत. इव्हन SRH मध्ये थ्रू होणार आहे. चौथ्या टीम मध्ये मारामारी आहे. पंजाब, CSK. गुजरातने एक मॅच जिंकली ना की संपला विषय. 18 पॉईंट होतील त्यांचे. मग आय गेस ते थ्रू होते. करेक्ट आहे. पण मला वाटतं पंजाब, CSK आणि KKR यांच्यामध्ये हे DC वरती मला कॉन्फिडन्स की DC नाही जाणार. दे नो हाऊ टू रून एव्हरीथिंग. फक्त हे वाक्य युज नाही झालं पाहिजे एडिट मध्ये पुढे की हे बोललो आणि ते लोक गेलेत. ठीक आहे. मग आपलं सातत्य राहील ना मित्र. दिल्ली जिंकून गेली तर यू नेव्हर नो. येस. आणि तुम्हाला कालच्या मॅच बद्दल काय वाटतंय ते तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. ट्रॅव्हिस हेडच्या विकेट बद्दल काय वाटतंय हे तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.